कष्ट घेत आहोत जायला. हे बघा आमच्या स्वीटी मॅडम काय करतात ते. आम्ही जांभळं तोडतोय. कशी मॅम टेस्ट? ओके, आंबट आहे. खूप छान तर नाही म्हणू शकत, कारण जे मला खरं वाटत मी तेच बोलते. सो इथे पुरे स्टोन्स आहे आणि तिकडे टेंट आहे आणि आम्ही अजून आमच्या ओन लोकेशनवर पोहोचलो नाही आहे. आरू इकडे बघ ना किती सारे. हे बघ इकडे झूम कर कॅमेरा. हे बघा इकडे सारे जांभूळ आहे. इथे मस्त क्लायमेट आहे. सो काय खूप यम्मी दिसतात इथे. हो, हे बघा तुम्ही बघू शकता. आणि खूप सारे इकडे सर्व झाडे याचे करवंद, जांभूळ. आणि हे काही आमच्या पार्टनर आहे ज्या की फिरतात ते. आणि इथं काही आल्या हे आहे आमच्या प्राची मॅम, नेल आर्टवाल्या. या पद्धतीने फोटोशूट चालू आहे. लुक ॲट द व्ह्यू. सो हे सगळे टेंट आमचे. ते टेबल आणि जे समोर दिसत आहे व्हाईटवाले ते रूम्स आहेत. जर बाय चान्स पाऊस आला तर आम्ही आमचे टेंट सोडून रिव्ह्यू मध्ये लगेच शिफ्ट होऊ. तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखवणार आहे. आमचं रूम नंबर 10 आहे. सो आमची इथे स्वीटी मॅम बसलेल्या आहे, स्वीटी दीदी. आणि हा आमचा क्यूटचा बेड, छोटासा AC आणि हा मिरर. And this is my आरू बेबी. आणि इथे जो आहे हा वॉशरूम आहे. कोण गेलं? शिवानी. अगं ब्लॉग मध्ये मी बोलायला लागले ना, माझे शब्द खूप चुकतात ग, कारण मला सवय नाही. फंबल होतं ना माणूस. येस बेबी. अँड मीट माय फ्रेंड रेवा. ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. माझी आठवणी राहून जातात त्याच्यात. मी माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जी आहे ना हिला शेअर करते. सुख दुःख का साथी हे वादा. ये कोण? आणि आम्ही रात्री टेंटमध्ये झोपलेले, जो की माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही खरंच खूप धमाल केली. तुम्ही बघू शकतात केवढा सुंदर व्ह्यू आहे. इतकं फ्रेश वाटलं इथे जाऊन. हो गाईस, इथे व्ह्यू तर खूप चांगला आहे. आणि इथे आपलं स्वीटी मॅम. आणि काल रात्रीचा ब्लॉग आम्हाला काढता आला नाही, कारण की इथे ना खूप पाऊस आला, तर आम्ही काल रात्रीचा ब्लॉग काढू नाही शकलो. तर आता आम्ही निघतोय आमच्या नेक्स्ट लोकेशनवर. ते लोकेशन खूप ब्युटिफुल आहे. आपण जाऊया आणि इकडचा व्ह्यू एकदम भारी आहे. बाय बाय. आम्ही तुम्हाला भेटू नेक्स्ट लोकेशनवर.